तर खूप दिवस झाले आपण आयटीआय करून आलो, तर आज तुम्हाला आयटीआयचा इंटरफेस दाखवतो. आयटीआय करून आलो पण तुम्हाला आयटीआय इंटरफेस दाखवला नाही असलो, तर आज तुम्हाला आयटीआयचा इंटरफेस दाखवून देऊ, टेन्शन घेऊ नका. तर मग पब्लिक ह्या आपल्या आयटीआयचं प्रवेशद्वार असून आपण प्रवेश करू. एएनएस इन्फो व्हॅली आयटीआय 100% नोकरीचा मार्ग, म्हणजे 100% नोकरीचा मार्ग. आणि 100% नोकरी लागतेच तर लागतेच, पण तुम्ही जर अजून मेहनत केली तर तुम्हाला अवकाळीच्या बाहेरची नोकरी लागू शकते. त्यात काही विषय नाही, पहिले लागते म्हणजे लागते, मेहनत करा फक्त तुम्ही बस. तर मित्रांनो, मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवायसाठी फक्त सरच्या हातून बोलणे काढले आणि उठबशा बी काढल्या, तर या गोष्टीवर तुम्हाला लाईक तर ठोकाच लागते, फॉलो तर करा लागते, फॉलो करायची जाऊ नका. फायनल मी आता इंटर झालो वर्कशॉप मध्ये, इलेक्ट्रिशियनचे वर्कशॉप. तुम्हाला सगळे पॅनल जनरेटर कंट्रोल पॅनल, मोटर कंट्रोल पॅनल, हे सर्व पॅनलचे पॅनलसाठी सगळं इलेक्ट्रिकलचं इलेक्ट्रिशियनसाठी काही विशेष नाही त्याच्यामध्ये. मग काय फायनली आलो आम्ही इथून डायरेक्ट फिटरच्या वर्कशॉप मध्ये. हे फिटरची वर्कशॉप, हे काही तुम्हाला जास्त अंदरून दाखवून तुम्हाला सांगायचं काम नाही. मग काय डायरेक्ट वेल्डरच्या वर्कशॉप मध्ये, हे तुम्हाला बाहेरून दाखवत, जास्त काही राहत नाही माझी होते तेव्हा. मग काय माझ्या एक ब्लॉगर मित्राला पकडलं, डायरेक्ट आम्ही चाललो आता वर. हा माझा मित्र आहे ब्लॉगर आहे, बी एक याला घेऊन चाललो डायरेक्ट वर. वरचं इंटरफेस दाखवतो तुम्हाला कसं आहे आता. मग काय वर आलं भूम, वर काही नाही जास्त, वर फक्त एक आर्किटेक्चर क्लासरूम आहे एक फक्त बस, आणि आर्किटेक्चरची वर्कशॉप आहे बस, त्याच्या अलावा वर काहीच नाही बस. मग हे काय इकडे बंद बी आहे वर्कशॉप, सध्या काम नाही. एका रूमला तर कुलूप लावायला आहे. तर फायनली आपण या आठून गलटी मारली, निघालो आता. मग असा काहीतरी व्ह्यू दिसते वरून खालचा आठून, पाहू शकता तुम्ही. पोट्टी गिट्टे बसेला, ब्रेक व्हायला आता तर बाहेर जात पोट्टी, असा काहीतरी व्ह्यू दिसतो तुम्हाला. हे आर्किटेक्चरची रूम आहे, पाहू शकता. चाललो आता आम्ही अजून खाली. आजच्यासाठी एवढंच, भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.